नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत चविष्ट आणि पौष्टिक कडूवालाचं बिरडं. चला तर मग करूयात रेसिपीला सुरुवात. जसं आपण मटकी आणि मूग भिजवतो आणि त्यांना मोड आणतो, त्याच पद्धतीने आपल्याला हे कडूवाल भिजवून त्याला मोड आणून घ्यायचे आहेत. मोड आलेले कडूवाल जर आपण गरम पाण्यात भिजवले तर त्याचे साल पटकन निघतं. असे हे सोललेले वाल मी इथे घेतलेले आहेत. प्रथम आपण वाटण बनवून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ओलं खोबरं, अद्रक, मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर आणि जिरं टाकून वाटून घेणार आहे. आता आपण कढईमध्ये तेल टाकून फोडणीची तयारी करूयात. तेलामध्ये आपल्याला जिरं, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता टाकायचा आहे आणि यामध्ये आपल्याला मिक्सरमधून काढलेले हे वाटण टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आपल्याला हे वाटण तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्याला चिकटलेलं वाटण देखील पाणी टाकून मी काढून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊया. यात आपण हळद, लाल तिखट, धनेपूड, काळा मसाला आणि मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आपलं वाटण येथे व्यवस्थित परतलं गेलेलं आहे. आता आपण यामध्ये सोललेले कडूवाल टाकायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपण हे कडूवाल आता 5 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत. आता आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हे कडूवालाचं बिरडं आज आम्ही भाताबरोबर खाण्यासाठी बनवत आहोत, म्हणून मी जरा थोडं जास्तच पाणी टाकलेलं आहे. 10 मिनिटं आपल्याला हे कडूवाल शिजवून घ्यायचे आहेत. येथे आपले कडूवाल शिजलेले आहेत, म्हणून मी यामध्ये मीठ आणि गूळ आणि चिंचेचा कोळ टाकणार आहे. वरतून थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि हे सगळं 2 मिनिटांसाठी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आणि आपले वालाचे बिरडे तयार आहे. नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन, हॅपी कुकिंग. बाय बाय.